भिवंडी ग्रामीण महायुतीचे श्री शांताराम मोरे यांची झाली हॅट्रिक। श्री शांताराम यांनी तिसरी वेळ भारी मतांनी जितून आले व हॅट्रिक करण्यात आली आणि उमेदवार शांताराम मोरे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येत ढोल ताशात फटाके वाजून खुशी जाहीर करण्यात आली आणि सर्व समर्थकांनी शांताराम मोरे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व शांताराम मोरे यांनी सर्व समर्थकांशी आभार व्यक्त केले। विजयोत्सवामध्ये सर्व जमा झालेले महायुतीचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी खूप आनंद होत आहे, कारण आज हा महाउत्सव या ठिकाणी आपण पाहत आहोत। सर्व या महायुतीचे जेवढे पदाधिकारी आहेत, सन्माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतील, आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब असतील, पंडितजी पाटील साहेब असतील, विवेकभाऊ पंडित असतील, RPIचे कार्यकर्ते, कुणबी सेनेचे कार्यकर्ते, देवा ग्रुपचे कार्यकर्ते, या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ही लढलेली जी निवडणूक आहे त्याच्या बळावर ही जे काय आज आपण विजय उत्सव साजरा करतो त्यांच्या बळावर हा सर्व विजय उत्सव आज साजरा होत आहे। आणि मी सर्व या मतदारसंघातील या मतदारांना मनापासून त्यांचे आभार मानतो की आपण मला एवढ्या फरकाने म्हणजे 60,000च्या लीड दिली, तुमचं मनापासून आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभिनंदनाचा कॉल जाईल आणि म्हणून आपल्या लोकांनी काम केलेलं आहे, त्यांचे सगळ्यांचं आपल्याला या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान करायचा आहे। ज्यांनी काम केलं, आपल्याला वेळ होती, आपल्या ही निवडणुका आपल्याला जिंकायची होती आणि ज्या वेळेला जे लोक आपल्या सोबत आहे, पहिला हक्क शांताराम मोरे आणि या आमदारकीवर त्यांचा आहे, ते त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे। नंतर कुणी येऊन हार घालेल तर त्याच्यामुळं ज्यांनी काम केलेलं आहे, घाम घाललेला आहे, ते जिल्हा परिषद गटवाईज मला माहिती तुम्ही द्यायची आहे। तुम्ही चुकीची माहिती दिली तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे। तुम्ही खरी माहिती द्या, म्हणजे आपल्या कार्यकर्त्याच्या सुखात दुःखात अडीअडचणीमध्ये आपण त्याच्या पाठीशी राहिलो पाहिजे आणि एकदम पारदर्शक काम होणार आहे। दुसरा असं आहे का, रोजगारासाठीचे सुद्धा सीताई नावाने फाउंडेशनच्या नावाने रोजगाराचे मेळावे होणार आहेत। आरोग्याच्या 4 व्हॅन ज्या आहेत त्या या भिवंडी तालुक्याच्या 4ही भागामध्ये उभ्या केल्या जाणार आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा सीताई फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या भागामध्ये सहकार्य केला जाणार आहे। हा झाला सोशल आणि राजकीय जे आहे त्याच्यासाठी सुद्धा जे काय सगळ्यांना पडग्याला यायला लागतो, पडग्याला यायला लागणार नाही। अंबाडीला सुद्धा कार्यालय राहील, तसंच रांजोली नाक्याला एक कार्यालय राहील, कोणाची गैरसोय होता कामा नये। अशा स्वरूपाचं नियोजन आपल्याला सगळ्यांना घेऊन आपण करणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी दिलेला जो योगदान आहे कार्यकर्त्यांनी, त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा महायुतीच्या ही निवडणूक महायुती म्हणून लढलो आपण आणि महायुती म्हणून जिंकलेले आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा
याच्यामध्ये आहेत, संख्या कमी होती, आता वाढत चाललेला आहे. अजून 4 महिन्यामध्ये कार्यक्रम